मांडवा जेट्टीपासून म्हणजे गेटवे ऑफ इंडियापासून 1 तासात लॉन्च मांडवा जेट्टीला जाते आणि मांडवा जेट्टीपासून फक्त 9 किलोमीटर 15 ते 20 मिनटामध्ये आपल्या रिसॉर्टला तुम्ही पोचू शकता. 5 मिनटावरती सीशोर आहे आणि साधारण 30 खोल्या आहेत आमच्या आणि एक बँक्वेट हॉल 300 सीटिंग कॅपॅसिटीचा AC हॉल आहे आणि अंडर वन रूफ डेस्टिनेशन वेडिंग आपण तिथे चालू केलं आहे की अगदी ताशेवाले घोडेवाले भटजी तुम्हाला काहीही बघायला लागत नाही, फक्त पाकिट घेऊन यायचं आणि मुलगा मुलगी यस करेक्ट, बाकी सगळी व्यवस्था आम्ही करत असतो. तर असं डेस्टिनेशन वेडिंग हे सीझनल असतं, पण टुरिझम हा व्यवसाय शनिवार रविवार तर कायमस्वरूपी आहे आणि ऑड डेजलासुद्धा येत राहतात. तर अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे. बोटवाल्यांनी तुम्हाला आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे, त्या माते सरांनी आमंत्रण दिलं, तर मग आता मीच का मागे राहू. मी सुद्धा तुम्हाला आमंत्रण देतो की आमच्या रिसॉर्टला या आणि इथे ह्या कार्यक्रमात आपली भेट झाली होती हे मला सांगा, मी डिस्काउंट देईन तुम्हाला. ते महत्त्वाचं. आणखी दुसरं आता श्वेतलाना मॅडम त्या ह्या काही या इमारतीच्या त्या चीफ ऑफिसर किंवा चीफ डायरेक्टर आहेत. तर त्या ज्यावेळेला तिथे चहापान आमचं चाललं होतं त्यावेळेला त्यांनी चौकशी केली की ते जोगळेकर कॉटेजचं कोण आलं आहे. म्हटलं मी आला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्या कॉटेजला येऊन गेले आहे. तर मला गंमत वाटली आणि आनंदसुद्धा झाला की आता पहा, ज्या वेळेला इमारतीत आलो ना त्यावेळेला पहिला अडथळा, पहिला वॉचमन इथे ते मॅडम बसलेत. तिथून दुसऱ्या मजल्यावरती पहिल्या माळ्यावर गेल्यानंतर पहिला दुसरा अडथळा आहे. ज्यांना भेटण्यासाठी अनेक अडथळे पार करून जायला लागतं, एवढ्या मोठ्या खुर्चीत त्या बसल्यात की इथलं कार्यक्रमाचं आयोजन हो का नाही आहे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्यासुद्धा आपल्या रिसॉर्टला येऊन गेल्यात. हे ज्या वेळेला ऐकलं तर मला खूप आनंद झाला आणि गंमतसुद्धा वाटली की आपल्या रिसॉर्टला ज्या वेळेला माणूस येतो त्यावेळेला तो कस्टमर असतो, टुरिस्ट असतो, त्यांना चहा नाश्ता जेवण दिलं की आपली ड्युटी संपली. पण तो किती महत्त्वाच्या पदावर असतो बाहेर याची एक छोटीशी जाणीव मला आत्ता झाली की खूपच छान, इतकी मोठी माणसं आपल्या रिसॉर्टला येत आहेत. तर अशीच सगळी मोठी माणसं येत राहोत. तुम्हीसुद्धा या.